नमस्कार, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे वारीला, जे की आम्हाला पायी चालत जायला आम्ही ट्राय करणार होतो, पण एवढे दिवस आपण सध्या नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण ॲटलिस्ट फलटणपर्यंत जाऊया. आणि फलटणमध्ये आज वारी येणार आहे, तर म्हणजे पालखी येणार आहे, तर आम्ही तिथे जाऊन तर आम्ही तिथे जाऊन त्या ह्याचं दर्शन घेणार आहे. मी असं छान रेडी झाली आहे. अजून फक्त हे सगळं ज्वेलरी वगैरे सगळं घालून ठेवलंय. तिथे जाऊन मी बाकीचं रेडी होणार आहे. तिथे जाऊन चेंज करायला लावलं. मी म्हटलं तुम्ही तिथे जाऊन रेडी व्हा. तर होप की पाऊस नसू दे आणि आम्हाला व्यवस्थित वारीमध्ये सहभागी होता येईल. तर तुम्हाला पुढे हा वारीचा ब्लॉग दिसेलच, त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ते पाऊस नाही, आता पाऊस चालू आला पुढे. ऑलमोस्ट तीन चार तास झाले. हे आळस 3-4 तास झाले आम्ही निघालोय. आणि आता थोडस पेटपूजा करणार आहे. आणि फक्त 48 किलोमीटर राहिले फलटण. एक पाऊण तासभर फक्त राहिलं. आणि एवढं भारी आहे माहितीये, ऊन 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 पाऊस असं चाललंय. आणि मध्येच असे सगळे भगवे लावलेले आहेत. ते झेंडे बघत बघत एवढं भारी वाटतंय. मध्येच महाराज दिसतात, सगळे वारकरी दिसतात. हा, सगळ्यांचे रथ असतात ते चाललेले असतात, मध्ये दिंडी असतात ते चाललेले असतात. सो खूप भारी. आता मी पण चेंज करणार आहे, मस्त पांढरा शुभ्र कुर्ता घालणार आहे आणि वारकरी बनणार आहे. आम्ही फलटण मध्ये पोहोचलोय, पण इतकं डेंजर ट्रॅफिक जाम झालंय, कारण आम्ही बरोबर पालखीची वेळ आहे आणि आम्ही तेव्हाच तिथे पोहोचलोय. त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय. तरी आम्ही शोधतोय रस्ता, कारण आम्हाला 8 किलोमीटर अजून पुढे जायचंय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कसलं गोड लागलंय. लावल्या असा थंडावा जाणवला का तुम्हाला? त्यासाठी म्हणत होतो, माझा गंध लावून बघा. एकदा नाहीये, पंढरपूरवरून स्पेशल. आम्ही हे एकदा रामकृष्ण हरी हे आम्ही असतो जे विठ्ठलाचा जे आहे तर ती मागच्या साईडला थांबली, तर आम्ही असं थोडं वारीतून असं चालतो.
माझी तर खूप वर्षांपासून इच्छा होती वारीला जायची आणि त्यात ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. विठ्ठलानेच ती इच्छा पूर्ण करून घेतली असं वाटतं. त्यामुळे मागच्या वेळी जास्त दिवस झाले ना, पण पंढरपूरला जाऊन आलो. पंढरपूरचं पण दर्शन झालं आणि विठुरायाने थोडंसं वारीमध्ये पण आमचं सहभाग करून घेतलं. राम कृष्ण राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. नमस्कार, आम्ही आहोत नुपूर आणि अक्षय. आणि आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आज चाललेलो आहोत नरसोबाच्या वाडीला, कारण आम्ही एका सांगलीला लग्नासाठी आलेलो. तर इथून नरसोबाची वाडी एकदमच जवळ आहे. तर म्हटलं की आपण नरसोबाच्या वाडीला जाऊया, कारण यांची खूप खूप महिन्यापासूनची इच्छा होती की जेव्हा हा, वाडीला जायचं. दक्षिण द्वार सोहळा सुद्धा झाला, तेव्हा पण येता आलं नाही. पण महाराजांनी शेवटी बोलून घेतलं आणि मस्त मी साडी वगैरे घातली आहे आणि यांनी कुर्ता घातला. सो आता 5 किलोमीटर ऑलमोस्ट आम्ही पोहोचत आलोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर इथे आल्यानंतर तुम्ही ते तुम्हाला पार्किंग आहे, तर इथे तुमची गाडी सेफ वाडीला पार्किंगची मस्त सोय, त्यामुळे तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता. काय टेन्शनच नाही. 2 मजल्याचं पार्किंग, 1 मजला. एक मजला जास्त झाला. मला काहीतरी घेऊन देणार ना? हा, मला काहीतरी घेऊन देणार ना? इकडे बघा प्लीज. काय व्हाय तुला? काय तर द्या, उगाचच काहीतरी टाइमपास काहीतरी घेऊन द्या. ओके, घेऊन देणार मला? काय घेऊन देणार मला? तुला गजरा घेऊन देतो. पार्किंग झालेलं आहे. आता आम्ही चाललोय महाराजांचं दर्शनाला. आणि इथे ना खूप भारी व्हेज जेवण मिळतं, खूप म्हणजे खूप भारी. तुझा तुम्ही कधी वाडीवर आला तर वाडीची वांगी नक्की ट्राय करा. आणि बासुंदी बासुंदी एक नंबर. आम्ही खाणार आहे, पण पहिलं दर्शन. कुरमुरे. 1.5-2 वर्षांपूर्वी आम्ही वाडीला आलो. आपण पत्रिका ठेवायला आलो नाही, लग्नाच्या आधी आम्ही सगळ्यात पहिले कुठे आलेलो, तर आम्ही आलेलो वाडीला आलेलो. मस्त दर्शन 2 वर्ष झाली त्या गोष्टीला आणि आज पुन्हा एकदा महाराजांनी बोलून घेतलेलं आहे. चला जाऊया दर्शनाला. इथे आलो तर खुश होतो. कृष्णामाईचं दर्शन झालं. दर्शनाला थोडीशी गर्दी आहे, पण होऊन जाईल. महाराजांसाठी मी काय 10 तास थांबेल दर्शनाला.
इथे पण आपल्याला 2 रांगा असतात. आता आम्ही मेन दर्शन लाईन मध्ये आहे. जे आपल्याला थोडंसं आम्ही वर घाईत आहे, चढावं- पंढरी सुद्धा महाराजांना असं जवळून बघायचं. वर चढावं लागतं आणि मग आपल्याला दर्शन होतं. पण तुम्ही मुखदर्शन पण घेऊ शकता. मुखदर्शनची रांग ती आहे, तर जवळूनच तसं दर्शन होतं. तर तुम्ही तसंही घेऊ शकता कारण ते फास्ट होतं. ज्यावेळी दक्षिण द्वार सोहळा असतो त्यावेळी इथेपर्यंत नदीचं पाणी येतं. एवढं पूर्ण पाण्याने भरलेलं असतं. त्या वरच्या पायरीपर्यंत पाणी असतं. आज पाण्याची लेवल थोडीशी खाली आहे. हे सगळं पाण्याखाली असतं. इव्हन मंदिर सुद्धा, म्हणजे महाराजांचे पाय पडायला कृष्णाबाई मंदिरापर्यंत येते. चांगला आहे, सगळं चांगलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीमान वल्लभ. खूप छान दर्शन झालं आमचं दत्त महाराजांनी. ह्याची नरसोबावाडीची आमची स्टोरी अशी आहे की लग्नाआधी यांना अभिषेक करायचा होता, त्याच्यामुळे आम्ही नरसोबाच्या वाडीला आलेलो. लग्नाचं वगैरे सगळं ठरलेलं होतं. इथंच केलेला अभिषेक. तर आमचं लग्न वगैरे सगळं ठरलेलं होतं, तारीख वगैरे ठरलेली होती. पण इथं येऊन आम्हाला असं वाटायला लागलं की आपण इथे आलोच आहे तर वाडीला आपण लग्न लग्न करून करूनच जाऊया. टाकूया असं. आणि आम्ही रात्रभर विचार करत होतो काय करूया आणि आम्हाला त्या दिवशी बँडच मिळालं नाही. नाहीतर आम्ही लिटरली त्या दिवशी आम्ही लग्न करणार होतो आणि हळूच लग्न करून पहिलं जाऊ. हळूच लग्न करणार होतो वाडीला पहिलं. आणि पण ते असं झालं असतं की पहिलं आम्ही असं कपल झालो असतो ज्यांचं ऑलरेडी लग्न ठरलंय, तरी पण ते पळून जाऊन वाडीला लग्न केलं. पण ते नाही झालं आमचं व्यवस्थित. महाराजांची वेगळी इच्छा. हा वेगळी इच्छा होती, अभिषेक फक्त झाला आमचा. पण अशी ही स्टोरी आमच्या घरातल्या पण नाही माहिती, पण आता ती कळणार आहे. आणि ही आमची कृष्णाबाई. तेव्हा असं एवढं म्हणतायत. कृष्णाबाईला भेट देऊ नये.
डस्टबिन 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 तिथं आहे कुठेतरी. लोक देवाच्या दारामध्ये आपली दुःख घेऊन येतात, सगळं घेऊन येतात आणि मग असं देव तुम्हाला जरी देणार पण असेल पण तुम्ही असं काहीतरी केल्यानंतर देव म्हणणार नाही माझ्या दारात आणि माझंच घर घालतो. सो प्रयत्न करा की तुम्ही कचरा नाही करणार आणि जितका जास्त देवाचा परिसर आजूबाजूचा स्वच्छ ठेवता येईल तेवढा ठेवायचं ट्राय करा. भूक लागली? दत्त महाराजांना डोंगरांसोबतच नदीचं खूप जास्त आकर्षण होतं. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण हे असं प्लास्टिक वगैरे नदीमध्ये नाही टाकलं पाहिजे आणि ह्या सगळ्या नद्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. मी मगाशी येताना सुद्धा बघितलं ते जे ब्रिज आपल्याला दिसतंय तिथे, त्या ब्रिजवरून पण लोक डायरेक्ट कचरा टाकतात पाण्यात, पण ते नाही चांगलं. बॉटल हां, म्हणजे दत्त महाराजांनी स्वतः आणि त्यांच्या अवतारांनी आपला आयुष्याचा बराच काळ हा नदी किनारी, आणि असं बोललं जातं की दत्त परिक्रमेमध्ये कृष्णा नदीचं स्थान म्हणजे दत्त परिक्रमेमध्ये सगळ्यात जास्त काळ हा कृष्णा नदीच्या आजूबाजूला घालवला जातो. आणि अशातच आपली कृष्णा नदी जर अशा प्लॅस्टिकने जर आणि अजून एक मला हे वाटतं की जे दिवे सोडतात तर ते आधीच्या काळामध्ये ते पानांमध्ये सोडायचे, पान असायचे आणि त्याच्यावर दिवे सोडायचे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण तो दिवा राहावा म्हणून प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये सोडतात, पण ते शेवटी तुम्ही नदीला अर्पण करताय, पण तुम्ही काय अर्पण करताय ह्याचा पण विचार करायला पाहिजे लोकांनी. हे असं नाही झालं पाहिजे. मला मस्त भूक लागली आहे, बासुंदी खायची आहे, जेवायचं आहे, पण त्याआधी मी तुम्हाला एक जागा दाखवतो आणि त्याआधी तुम्हाला दाखवतो हे आमच्या टेंबे स्वामी महाराजांचं मंदिर आहे. हे बघा आमचे महाराज टेंबे स्वामी महाराज. देव दर्शन तर मस्त झालं. आता इथे आपण सोमण मध्ये जेवणार आहे, तिथे खूप भारी जेवण मिळतं. जेवण आलेलं आहे गाईज, जेवण नाही सुख आहे, सुख. चवळीची भाजी, मिक्स भाजी, असं झोपणार रेडी मस्त मला वाईट आणि कोशिंबीर इकडे वेगवेगळ्या चटण्या. आणि आता बासुंदी येणार आहे, बासुंदी नरसोबाच्या वाडीचं जेवण. चला सुरू करूया. श्री गुरुदेव दत्त. मला वांग्याची भाजी खायची होती, त्यानं म्हटलं की वांग्याची भाजी का, ते बोलले नाही संपली आहे. त्या काकून डायरेक्ट एक वाटी दिलेली सगळी भाजी. नरसोबा वाडीचं वांग खूप भारी लागतं. जाताना मी घरी घेऊन जाणार वांगी. घेऊन जेवा. भारी जेवलोय, खतरनाक. ताक पिलंय मी आता, ताक, भात, 4 प्रकारच्या भाज्या आणि वाडीचं वांग. भारी. भारी आम्ही मजा. क्रेविंग ठेवून आलेलो की आम्हाला इकडंच जेवायचं आहे मला. होय. आता काय मी झोपणार आहे, हे मस्त गाडी चालवतील आणि मला घरापर्यंत घेऊन जातील. मॅडम ओटीपी बताओ. ओटीपी नाही आहे वो, लाईफ टाइम सर्व्हिस फ्री आहे आम्हाला तुमच्याकडनं, ठीक आहे ना. तर असा होता आमचा नरसोबावाडीचा छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला लाईक करा, आणि तुम्हाला हे असे आमचे ब्लॉग आवडत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा. चला
परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.